जगात भारी असा हा सर्वांना आवडणारा सुमधुर आमरस आणि सोबतच आमरस बनवायचं म्हटलं की आपल्याला खूप किचकट काम वाटून जातं आणि भांड्यांचा जास्त पसारा पडतो। त्याचबरोबर बघा इथे आपल्याला मिक्सरमधून बनवलेला जो फेसाळलेला आमरस असतो तो तितकासा काही बरा वाटत नाही किंवा गाठी गुठळ्या असतात, हाताने पिळून जो केलेला असतो तो सुद्धा बघा गाठी झालेल्या असतात आतमध्ये, तो सुद्धा खायला तितकीशी मजा येत नाही। म्हणूनच आज मी तुमच्याशी एक संध असा हा आमरस कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर करत आहे। सोबतच हा आमरस काळा पडू नये म्हणून खूप साऱ्या टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहेत। रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल घंटी दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोचतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा आंबे घेतलेले आहेत मी आणि हे आंबे बघा मी 6 आंबे घेतलेले आहेत। आता हे आंबे आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम एका टोपामध्ये किंवा पाटीमध्ये तुम्हाला पसरट भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक अर्धा तासासाठी बघा भिजत घालायचे आहेत। याच्यामुळे काय होतं की बऱ्यापैकी याच्यावरती जो पण चीक असतो किंवा डाग पडलेले असतात किंवा काही डाग पडल्यामुळे ते चिटकून राहतात आणि तिकडेच ते कठीण झालेले असतात, तर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आंबेसुद्धा तितकेसे मऊ होतात आणि जे पण डाग वगैरे असतील ते आपल्याला सहज काढता येतात आणि पटकन आपण हात फिरवल्या आंबे सगळे स्वच्छ होऊन जातात आणि नंतर मऊ पडल्यावर सुद्धा आपल्याला तितकासा त्याच्यातून गरसुद्धा भेटून जातो। या पद्धतीनं बघा आपल्याला इथे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। एक अर्धा तासानंतर इथे बघू शकता आता मी एक एक करून सगळे आंबे बघा हाताने स्वच्छ चोळून त्याच्यानंतर साफ करून घेतलेले आहेत। तर ते पाणी तुम्ही बघितलं कितपत घाण झालं होतं। आता आपण एका साईडला बघा बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे आंबे मी तुम्हाला खूप साऱ्या ट्रिक्स सांगणार आहे। आंबे आपण नेहमी पिळतो तर आपण त्या आज तिथे पिळून घ्यायचे नाहीत, तर या पद्धतीने कापूनच घ्यायचा आहे संपूर्ण आंबा। याच्यामुळे काय होतं की कधी आपण जेव्हा पिळून घेतो तर त्यावेळी आपल्याला माहीत पडत नाही, आतमध्ये एखाद्या वेळी कीड असते, काही किडे असतात। एक एक करून आपण सर्व आंब्यांच्या साली आणि आतल्या ज्या कोई असतात तर त्या साईडला करून घेऊया आणि या पद्धतीनं पूर्ण एकसारखे काही असतील बघा, काही डाग वगैरे किंवा थोडंसं कुठंतरी असतं कोईच्या साईडला किंवा अगदी सालीच्या साईडला, तर ते आपल्याला पटकन बघा सुरीने काढून घेता येतं। या पद्धतीनं अगदी आपल्याला म्हणजे पूर्ण आमरससुद्धा आपला खराब होत नाही, अतिशय योग्य पद्धत आहे। आता आपल्याला एक पसरट भांडं घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण या साली बघा या पद्धतीनं सालींचा गर काढून घेणार आहोत। असं भांडं घ्यायचं। इथे मी काचेचा मोठा बाउल घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे तो म्हणजे तळणीचा जो झाऱ्या असतो तो घ्यायचा आहे आणि बघा खालच्या बाजूनी सुद्धा दाखवते मी, वरतून साल अशी या पद्धतीनं दाबून घेतली ना की अगदी छान खाली सगळा गर पडतो बघा आणि पूर्णपणे अशा पद्धतीनं साल फिरवली की बोटांच्या मदतीने आणि नंतर आणि बघा अगदी सहज इथे सगळा सालीमधून गर निघालेला आहे आणि झाऱ्यासुद्धा बघा झाऱ्यावरती अगदी छान असा म्हणजे एक संध इथे गरसुद्धा तयार होतो आणि छान पद्धतीनं गर निघतो, अगदी पूर्णपणे साफ होते साल। कुईसुद्धा या पद्धतीनंच बघा करून घ्यायचं आहे। कुईचंसुद्धा मी दाखवते, अगदी छान पद्धतीनं पूर्णपणे मोकळी होऊन जाते कुईसुद्धा, गर पूर्ण निघतो। अगदी सोपी पद्धत आहे आणि आपण पहिलं या पद्धतीनं झाऱ्यानंच करून घेणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला पुढे सांगेन काय करायचं ते। इथे आता मी बघा थोड्या साली ज्या होत्या त्या या पद्धतीनं करून घेतलेल्या आहेत आणि जी आता कोई होती ना तर ती सुद्धा बघा या पद्धतीनंच आपल्याला छान चारी बाजूनी फिरवून मस्त तिच्यातील पूर्ण गर काढून घ्यायचा आहे। अगदी इथे बघू शकता पूर्ण गर निघालेला आहे। आता हे सगळं जे आपण
मोकळ्या केलेल्या ज्या साली आणि कोई होत्या त्या सगळ्या एका डिशमध्ये मी काढून ठेवलेल्या आहेत साईडला. या पद्धतीनं सगळं करून घेतलेलं आहे बघा. आता जे झाऱ्याचं होतं ते पण थोडंसं जितकं निघल तितकं काढून घ्यायचं. नंतर आपण ते पाण्याने थोडं साफ करणारच आहोत. या पद्धतीनं बघू शकता, चमच्याने दाखवलं, खूप छान असा गर निघालेला आहे. गाठी गुठळ्या राहिलेल्या नाहीत. आणि जे पण काही थोडंसं असेल तर त्याचं पुढे काय करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. इथे आता बघा मी साखर वाटून घेतलेली आहे. 1 वाटी साखर आहे ना, ती मिक्सरला थोडी फिरवून घेतली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही साखर नंतरच घालायची आहे. सुरुवातीला जर तुम्हाला अशी अख्खी साखर घालायची असेल तर तुम्ही या जो गर आहे आत्ता आपण काढलेला त्याच्यासोबत अख्खी साखर घालू शकता. म्हणजे अगदी या आपण पुरणाच्या चाळीवरती हा सगळा गर ओतणार आहोत आणि खाली पसरट भांडं ठेवायचं आहे, जेणेकरून हा सगळा गर अगदी छान पद्धतीने पडला जाईल. तर खाली मी कढई ठेवलेली आहे आणि वरतून ही पुरणाची जाळी ठेवलेली आहे. अगदी पुरण कसं आपण वाटतो मऊसूत एकसंध, त्या पद्धतीनं बघा हा सगळा गर एकसंध खाली कढईमध्ये पडून जातो. आता ही तुम्ही म्हणाल की डायरेक्ट तुम्ही या पुरणाच्या चाळणीवरती सुद्धा करू शकतो आपण, पण डायरेक्ट आपण पुरणाच्या चाळणीवरती केलं ना तितका असा एकसंधपणा येत नाही. म्हणूनच इथे आपण पहिलं तळणीच्या झाऱ्यावरती थोडंसं क्रश करून घेतलेले आहेत सगळ्या साली आणि त्याच्यानंतरच इकडे बघा आपण या पुरणाच्या चाळणीवरती सगळा संपूर्ण गर काढून घेतलेला आहे. आणि या पद्धतीनं वाटी किंवा आपल्याकडे फुलपात्र असतं तर त्याच्यानेच आपल्याला या पद्धतीने खालच्या बाजूनी बघा असं पुरण कसं आपण छान असं वाटून घेतो त्या पद्धतीनं मस्त हा गर सगळा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे जे पण काही केसरं वगैरे असतात ना त्याच्यामध्ये बघा, तर ती सगळी बघा या पुरणाच्या चाळणीवरती राहतात आणि कुठेही आपल्याला आमरस खाताना घशामध्ये दाटत नाही किंवा याच्यामधले धागे असतात ते सुद्धा आतमध्ये घशामध्ये अटकत नाहीत किंवा दातामध्ये वगैरे बऱ्यापैकी अटकतात. तर असं अजिबात होत नाही, यासाठी ही प्रोसेस करायची आहे. तर आता इथे बघा हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये बघा आपल्याला साखर घालायची आहे. जी वाटून घेतलेली 1 कप साखर होती तर ती संपूर्ण घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर 1 चमचा घातली आहे. जर तुम्हाला अख्खी साखर घालायची असेल तर तुम्ही ज्यावेळी आपण गर काढला होता पहिलावाला तळणीच्या झाऱ्यावरून, तर त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. म्हणजे त्या रसामध्ये बघा गरामध्ये छान साखर मिक्स होते आणि नंतर आपल्याला पुरणाच्या चाळणीवरती जेव्हा टाकायची आहे तेव्हा आपण अगदी फुलपात्रानं जसं रगडलं त्या पद्धतीनं साखरसुद्धा त्याच्याबरोबर मस्त बारीक होते. तसंही तुम्ही करू शकता. आता दोन्ही छान एकसंध करून आपण साईडला ठेवलेले आहेत. आणि जी आपण इथे पुरणाच्या चाळणीवरती हा आपण आमरस करून घेतलेला होता, तर त्या पुरणाच्या चाळणीवरती सुद्धा पाणी टाकून बघा स्वच्छ करून घ्यायचं आहे. पूर्ण त्याच्यामधील रस काढून घ्यायचा आहे. कारण वरती बऱ्यापैकी केसरं राहतात, ती केस असतात ना धागे ते राहतात, ते सुद्धा साफ करून घ्यायचे आणि छान अगदी आपल्याला हे सुद्धा मस्त सगळं त्या रसामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी तुम्हाला सांगितलं की साली आणि कोई होती ती साईडला ठेवली होती, तर ती सुद्धा बघा आपल्याला काय करायचं, पाणी टाकून ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. फक्त 1 वेळा धुतलं तरी खूप आहे, कारण बऱ्यापैकी आपण सर्वच रस काढून घेतलेला आहे. आणि 2 पद्धती आपण इथे वापरलेल्या आहेत, त्याच्यामुळे खूपच एकसंधपणा येतो आणि मस्त अगदी लागतो. इथे कुठेही फेस आलेला नाही, बघू शकता तुम्ही. ती मिक्सरमध्ये फिरवलं तरीसुद्धा बघा तुम्ही किती फेस आलेला असतो. तर बऱ्यापैकी आपल्याला गाठी गुठळ्या असलेला फेस आलेला आमरस अजिबात आवडत नाही. आता तुम्ही इथे ना अगदी पारंपरिक पद्धतीने या पद्धतीनंच तुम्ही बनवू शकता. आणि आहे ना तुम्हाला जर हवा असेल तर इथे ना आपण जी साखर वापरली त्याच्याऐवजी तुम्ही इथे गूळ वापरा. तर गूळ इथे ना आता इथे गूळ किसून वगैरे किंवा अगदी कापून वगैरे घेण्याची गरज नाही. आपल्याकडं गूळ पावडर असेल तर तुम्ही वापरू शकता, ती अगदी इझिली याच्यामध्ये विरघळून जाते. शक्यतो करून इथे तुम्ही गूळ पावडर वापरू शकता. तुम्हाला जर साखरेचा आमरस आवडत नसेल, पारंपरिक पद्धतीने बनवायचं आहे, तर नक्की तुम्ही
गूळ वापरा, पण या पद्धतीनंच एकदा करून बघा. एकसंध आमरस खायला खूप मजा येते. तर आता इथे बघू शकता, छान असा आपण परत एक वेळा झाऱ्यावरती गाळून घेतलेला आहे आणि हा आमरस आता मी तुम्हाला एका बाउलमध्ये छोट्या काढून दाखवते. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघितली, एकसंधपणा बघितला, याच्यामध्ये कुठेही केसर वगैरे काहीही दिसत नाहीत, अगदी गाठी गुठळ्यासुद्धा झालेल्या नाहीत. असा आमरस खायला कुणाला आवडणार नाही? सर्वांनाच अतिशय जास्त हा आमरस आवडेल. नक्कीच तुम्हालासुद्धा कशी वाटली माझी ही रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. हा बनवलेला आमरस आपण अजिबात शेवटपर्यंत काळा पडू नये याच्यासाठी एक महत्त्वाची टीप सांगते. ती म्हणजे हा आमरस आपल्याला काचेच्या कोणत्याही भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. जर तुम्ही जास्त दिवसासाठी स्टोअर करताय तर तुम्ही जास्त बनवून काचेच्या भांड्यामध्ये ठेवू शकता. अजिबात याच्यामध्ये कोणतेही चेंजेस होत नाहीत किंवा हा अजिबात काळा पडत नाही किंवा याची चवसुद्धा कमी होत नाही. अगदी असाच्या असा गोडवा, एकसंधपणा याचा राहतो. अगदी नक्की तुम्ही ही रेसिपी कोणत्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा दाबा. म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ असतील ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल. चला तर मग उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.